माझे नाव जानवी किशोर कोलटकर आहे. वर्ग 7वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेवनगर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव लुगड्याची गोष्ट. रात्रीची वेळ होती. सावित्रीबाई झोपण्याच्या तयारीत होत्या. ज्योतिबांनी कौतुकाने त्यांच्या कपाळावर हात ठेवले आणि म्हणाले, "अगं, तुझं अंग किती गरम आहे. तुला ताप आला आहे का?" मग सावित्रीबाई म्हणाल्या, "अहो, काही नाही, थोडी कणकण आहे. पण ही कणकण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होणार? आपल्या शाळेतल्या मुलं-मुलींच्या शिक्षणाचं कसं होणार? मी उद्या वैद्यांना बोलवतो. तू औषध घे, बरी होशील." मग सावित्रीबाई म्हणाल्या, "अहो, हा ताप औषधाने नाही जायचा." मग ज्योतिबा म्हणाले, "मग हा ताप कसा जायचा?" सावित्रीबाई म्हणाल्या, "मला शाळेत जाण्यासाठी नवीन लुगडं घेऊन द्या, तर हा ताप आपोआप जाईल." ज्योतिबांना झोपताना हा विचार येऊ लागला की सावित्री माझ्याशी अशी का बरं बोलली? तिच्याकडे लुगडं असतानाही तिने दुसरं लुगडं का मागितलं? माझ्याकडे जे पैसे आहेत ते मुलांच्या शिक्षणाकरिता आहे, बायकोच्या लुगड्याकरिता नाही. परंतु सावित्रीने लुगडं मागितलं तर नक्कीच काही कारण असणारच. दुसऱ्या दिवशी त्यांनी सावित्रीबाईंना नवीन लुगडं घेऊन दिलं. सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं की ज्योतिबांनी आपल्याकरिता लुगडं आणलं. लुगड्यासाठी खर्च करायला त्यांना किती त्रास झाला असणार. त्यानंतर सावित्रीबाईंना कधीही ताप आला नाही, हे ज्योतिबांना आश्चर्य वाटले. सावित्रीबाईंच्या एक सहाय्यक शिक्षिका होत्या. ज्योतिबांनी त्यांची भेट घेतली. त्यांना सविस्तर सर्व प्रसंग समजून सांगितला. मग त्या शिक्षिकेने सांगितले की दररोज सावित्री शाळेत येत असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड, चिखलाचा मारा करतात. शाळेत आल्यानंतर लुगडं बदलून व चिखलाचे व शेणाचे डाग धुवून ओल्या लुगड्यांनी मुलांना दिवसभर शाळेत शिकवतात. त्यामुळे त्यांना ताप येत असेल. परंतु आता तुम्ही त्यांना नवीन लुगडं घेऊन दिल्यामुळे ते शाळेत आल्यानंतर लुगडं बदलून कोरड्या लुगड्यांनी मुलांना दिवसभर शाळेत शिकवतात. त्यामुळे त्यांना ताप येत नसेल. हे ऐकून ज्योतिबांच्या डोळ्यात पाणी आले. सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतिबांनी प्रणाम केले.